नमस्कार शेतकरी बंधूंनो. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपण जो प्लॉट माझ्या पाठीमागं बघत आहात, माझ्या बाजूला बघत आहात, हा प्लॉट आहे निजुळ सीड्स या कंपनीचा अध्या या वाहनाचा. आणि हा प्लॉट आहे गाव सवंदगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि हा ज्यांचा प्लॉट आहे त्यांचं नाव आहे कृष्णभाऊ इंगळे. आणि आपण आज इथं पीक पाहणी कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि आसपासच्या सवंदगाव असेल, लोणव असेल, या गावातल्या शेतकऱ्यांना इथं आज पीक पाहणी कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. आणि ज्या प्लॉटवर आपण आज त्या प्लॉटला आज लागवड करून 107 दिवस कंप्लीट झालेले आहे. आणि 107 दिवसामध्ये आपण या प्रति झाडाला 82 कैऱ्या काउंट केलेल्या आहे. आपण बघू शकतात की अध्या या वाहनाचे बोल काउंट आणि बोल साईज ही मोठी आहे. आणि बोल काउंट 107 दिवसामध्ये 82 कैऱ्या आपण प्रति झाडाला अवरेज काउंट केलेले आहे. आणि अध्या या वाहनाचे जर थोडक्यात गुणवैशिष्ट्ये सांगायचे झाले तर अध्या हे जे वाहन आहे लवकर परिपक्व होणारं वाहन आहे. म्हणजेच लवकर येणारं हे अध्या वाहन आहे. आपण बघितलं की 107 दिवसामध्ये अवरेज बोल काउंट आपण 82 केलेलं आहे. आणि आपण कोणत्याही मध्ये झाडाला बघितलं तर बोल साईज आणि बोल काउंट याची सेम आपल्याला जाणवून येणार आहे. तर हे पहिलं गुणवैशिष्ट्य आहे अध्या या वाहनाचं, की अध्या हे वाहन लवकर परिपक्व होणारं वाहन आहे. म्हणजेच लवकर येणारं हे वाहन आहे. आणि दुसरं जे गुणवैशिष्ट्य आहे अध्या या वाहनाचं ते आहे रस शोषण करणाऱ्या किडीला सहनशील असं हे वाहन आहे. म्हणजे आपण बघू शकतात कुठंही झाडाला आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव इथं जाणवून येत नाही. आपल्याला सगळं झाडं एकदम फ्रेश दिसत असतील. रस शोषण करणाऱ्या किडी या वाहनावर कमी प्रमाणात येतात. त्यानंतर दुसरं जे गुणवैशिष्ट्य आहे अध्या या वाहनाचं तर ते आहे लव असलेली छोटी छोटी पाने. तर आपण याचं पानं बघू शकतात, छोटे छोटे पानं आहे आणि त्या पानाला लव आहे. यामुळं काय होतं, आपली जी फवारणी आहे ही प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यास मदत होते. आणि लव असल्यामुळं रस शोषण करणाऱ्या किडी या कमी प्रमाणावर या अध्या वाहनावर येतात. त्यानंतर अध्या या वाहनाचा जो चौथा गुणधर्म आहे तो गुणधर्म म्हणजेच TSV व्हायरस प्रति हे सहनशील आहे. TSV व्हायरस या अध्या वाहनावर येत नाही. TSV व्हायरस आता आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर यायला सुरुवात झालेली आहे. तर तो TSV व्हायरस प्रति अध्या हे वाहन सहनशील वाहन आहे. म्हणजे TSV व्हायरस अध्या या वाहनावर येत नाही. आणि अध्या हे वाहन लवकर येत असल्यामुळं आपण अध्या हे कापूस काढून दुबार पीक घेऊ शकतो. कांदा, हरभरा, गव्हासारखी पिकं आपण अध्या वाहनाच्या शेतामध्ये घेऊ शकतो. तर ज्या शेतकऱ्यांना दुबार पीक घ्यायचं आहे, कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी निजुळ सीड्स कंपनीचं अध्या हे वाहन अगदी उत्कृष्ट वाहन आहे. येणाऱ्या वर्षी शेतकऱ्यांनी अध्यासारखे वाहनं लागवड करून आपला खर्च कमी करावा आणि उत्पन्न हे वाढवावं. तर त्यासाठी अध्यासारखे वाहनं आपल्या शेतात लागवड करावी. आणि दुबार पिकाची सुद्धा हमी आहे आणि हमखास उत्पन्नासाठी सुद्धा हमी आहे. तर निजुळ सीड्स या कंपनीचं अध्या हे वाहन येणाऱ्या वर्षी हमखास उत्पन्न देणारं लागवड करावं. धन्यवाद.